सो हाय एव्हरीवन, आज होता ऋतूचा बड्डे आणि मग रात्री 12 वाजता तिला उठून मी विश करून केक कट वगैरे केला होता आणि सकाळी ते उठून घरची कामं वगैरे आवरून रेडी होऊन आम्ही दोघी चाललो होतो बाहेर फिरायला कुठे जायचं आमचं काही डिसाईड नव्हतं झालं. आम्ही असंच अर्ध्या रस्त्यात ठरवलं की ठीक आहे आपण नांदगावला जाऊया. म्हणून मग आम्ही काय केलं की पास्तामधून शॉर्टकट रोड पकडला, MIDC थ्रू आम्ही चाललो होतो नांदगाव बीचला. नांदगावला पोचायच्या आधी आपल्याला इथे आलेवाडी गाव लागतं आणि आलेवाडी गावाच्या आधीच आपल्याला इकडे श्री चिंचोबा देवस्थान लागतं. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो होतो. नांदगाव चौपाटी आम्हाला सुरू झाली होती लागायला. त्याच्यानंतर आम्ही इथे पहिले आलो, एंट्री केली, पे पार्किंगचे पैसे भरले. त्याच्यानंतर आम्ही एक छोटंसं रेस्टॉरंट टाईप खानावळ बघितलं आणि मग तिथे आम्ही खायला बसलो होतो. आणि पहिले आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं, छोटेसे व्हिडिओ वगैरे काढून घेतले. आणि मग इथे आम्ही जी ऑर्डर केली होती चिकन सुक्का आणि भाकरी ते सुद्धा आलं होतं. मग ते आम्ही फटफट खाऊन घेतलं, थोडाफार फोटोशूट वगैरे केला, छोटे व्हिडिओ वगैरे काढले आणि मग ते निघालो होतो. त्याच्यानंतर आम्ही बोईसरहून सर्वात पहिले आम्ही ज्यूस घेतला. त्याच्यानंतर मग मी ऋतूला घेऊन गेली होती शॉपिंगसाठी. मग तिला काही कपडे वगैरे मी शॉपिंग करून दिलं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो पुन्हा कॅफेमध्ये, पिझ्झा वगैरे पिला, मोजितो वगैरे पिला. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही निघालो घरी जायला. मग घरी जायच्या आधी आठवलं की घरी भाजीला काही नाही. सो पहिला आम्ही चिकन घेतलं आमच्या स्टॉपवरून. मग घरी आलो, भाजी वगैरे बनवली. त्याच्यानंतर इथे चिऊ म्हणजे ऋतूच्या बहिणीने सुद्धा एक छोटासा केक तिच्यासाठी आणला होता. मग आम्ही इथे पुन्हा केक कटिंग वगैरे करून घेतलं. आणि जर आमच्या घरामध्ये बड्डे असेल आणि जर वेदांश असेल म्हणजे जागा असेल, इव्हनिंगला जर बड्डे केक कट होत असेल तर वेदांशचाच केक कट करतो. सो असा होता आमचा आजचा दिवस. बाय.